नमस्कार. प्रभू श्रीरामचंद्रांच्या आणि भगवान श्रीकृष्णाच्या कथा आत्ता मी सांगत असताना अनेक गोष्टी लोक खाली कमेंटमध्ये विचारतायत, सांगतायत किंवा जाणीवपूर्वक येऊन रामचरित्राला बदनाम करण्याचा, कृष्णचरित्राला बदनाम करण्याचा प्रयत्न करतायत. खरा बापुड्या हो, काही फरक पडत नाही. आजपर्यंत जे सगळ्यांनी करत आले ते तुम्ही करताय, त्यामुळे त्यात फारसा फरक मला काही वाटत नाहीये. मी त्या कमेंट्सचा उल्लेख करून त्यांना मोठं करून त्याची उत्तरं देत बसणार नाहीये, पण नक्कीच तुमच्या मनातल्या प्रश्नाची उत्तरं मिळतील याचा प्रयत्न मात्र मी नक्की करणार आहे. कारण माझंही तेवढं ज्ञान आहे की नाही मला तपासलं पाहिजे. मी बापुडा जेवढं मला कळलंय, जेवढं माझं आकलन आहे तेवढंच आपल्या समोर मांडतोय. काय आहे की अनेक जण अनेक विषय विचारत असतात. ते म्हणतात की कुलकर्णी, रामचरित्राचा एवढाच गवगवा तुम्ही करत आहात तर जरा मला सांगाल, भगवान रामचंद्रांनी अशा काही गोष्टी का कराव्यात? उदाहरणार्थ, सीतेचा त्याग का करावा? सीतेला अग्निपरीक्षा का द्यायला लावावी? लक्ष्मणाचा त्याग का करावा? कितीतरी गोष्टी. म्हणजे आपल्या बायकोवर कोणीतरी एखाद्या गावातल्या माणसानं शंका घेतली म्हणून तिचा सरळ त्याग करून टाकावा का? राम तर राजा होत होता, तो कैकेयीला शिक्षा देऊ शकला असता, त्याने कैकेयीला शिक्षा का दिली नाही? रामामध्ये एवढीच शक्ती होती तर मग थेट जाऊन सीतेला परत का आणलं नाही? खरं तर राम आपल्या शक्तीने लंकेत जाऊन सीतेला परत आणू शकला असता. त्याही पेक्षा मोठी गोष्ट म्हणजे सीतेचं अपहरण होऊ देण्याची वेळ रामाने का आणावी? या सगळ्या अशा अनेक प्रश्नांना लोक विचारतात आणि उगाचच रामाच्या चरित्राभोवती संशयाचं मळभ होईल असा प्रयत्न करत असतात. मी या प्रयत्नाला आभाळाकडे बघून थुंकणे एवढंच महत्व देतो. कारण या अशा शंकाखोरांनी रामचरित्रावर शंकेचं मळभ कधीच येणार नाहीये. हो, मर्यादा पुरुषोत्तम होता तो. तरीही चला, मी उत्तर देऊन काही खुलासा होणार नाहीये, पण तरीही मी रामकथेतील अगदी शेवटचा प्रसंग तुम्हाला सांगणार आहे आणि त्यातच तुम्हाला तुमच्या प्रश्नाचं उत्तर मिळून जाईल. भगवान रामचंद्रांचं राज्य निर्वेधपणे अयोध्येमध्ये चालू होतं. त्यांचे बंधू लक्ष्मण त्यांच्या सेवेमध्ये कायम गर्क होते. अशा वेळी अयोध्येच्या राज्याच्या व्यवस्थापनामध्ये मग्न असलेल्या प्रभू रामचंद्रांना, देवा आता अवतार कार्य संपलंय आणि तुमची आता तिकडे गरज आहे, दुसऱ्या ठिकाणी गरज आहे, हे सांगायला काळ येणार होता. आणि याच गोष्टीची भगवान रामचंद्रांच्या सोबत चर्चा करण्यासाठी प्रत्यक्ष काळ रामचंद्रांच्या अयोध्येमध्ये अवतरलेला होता. आठवण कोणतरी करून दिली पाहिजे ना, अडकलं नाही पाहिजे. अडकलं की गडबड झाली. म्हणून भगवान रामचंद्रांना आठवण करून देण्यासाठी म्हणून काळ आलेला होता. यावेळी काळाने रामचंद्रांच्या जवळ विनंती केली की देवा, आता आपण ज्या गोष्टी बोलणार आहोत ते जगाच्या समोर नाही आल्या पाहिजेत, यासाठी तुम्ही आणि मी दोघंच असलं पाहिजे, कोणीही आत येणार नाही याची काळजी आपण घ्यावी. मग काय, भगवान रामचंद्रांनी लक्ष्मणाला बोलवलं आणि सांगितलं की आज तू माझा द्वारपाल होशील. लक्ष्मणा, द्वारपाल होशील. आत कोणालाही पाठवणार नाहीस, आमच्या पूर्ण विषय बोलून होईपर्यंत आत कोणीही येणार नाही याची काळजी तू घ्यायची. काळ एवढ्यावरच थांबला नाही. त्यांनी सांगितलं जर कोणी आलं तर, लक्ष्मणानं सांगून टाकलं, जर कोणी आलं तर मी मृत्यूदंड सहन करीन, कोणीही येणार नाही, चिंता करू नका. काळाच्या आणि रामाच्या गप्पा सुरू असताना, बोलणं सुरू असतानाच मध्येच दुर्वास ऋषी आले आणि दुर्वास ऋषींनी लक्ष्मणाला सांगितलं की मला रामचंद्रांना भेटायचं आहे. लक्ष्मण म्हणाला, ते आत एका महत्वाच्या विषयावर एका महत्वाच्या व्यक्तीसोबत बोलतायत, त्यामुळे ऋषीवर मी तुम्हाला विनंती करतो की आपण बसावं, मी आपली सेवा करीन, जलपान करावं, मी स्वागत सत्कार करतो आपला, आपण थोडासा वेळ द्यावा. रामचंद्रांची भेट संपली की मी तुम्हाला त्यांची भेट घालून देतो. दुर्वासा अत्यंत कोपिष्ट. त्यांनी लक्ष्मणाला सांगितलं, लक्ष्मणा, ते काहीही असो, मला आत्ताच्या आत्ता रामचंद्रांना भेटायचं आहे. लक्ष्मणांना अत्यंत नम्रपणे दुर्वासाच्या समोर हात जोडून सांगितलं, ऋषीवर,
नाही भेट घालून देऊ शकत मी तुमची, मला क्षमा करा, थोडा काळ प्रतीक्षा करा. दुर्वासा संतापले आणि सांगितलं, लक्ष्मणा, आत्ताच्या आत्ता रामाची भेट घालून दिली नाहीस तर मी या क्षणी माझ्या तपोबलाने तुझी आणि रामाची अयोध्या भस्मसात करून टाकेन. भस्मसात. लक्ष्मणानं क्षणभराचा विचार केला. जर आत गेलो नाही तर अयोध्या भस्मसात होईल. आत गेलो तर मला मृत्यूदंड मिळेल. मला मृत्यूदंड मिळालेला केव्हाही चांगला. लक्ष्मणानं रामाच्या कक्षात प्रवेश केला. काळ तिथून अंतर्धान पावला आणि जाता जाता प्रभू रामचंद्राला सांगितलं, यानं चूक केली आहे, याला मृत्यूदंडाची शिक्षा द्यावी. रामाने लक्ष्मणाला विचारलं, लक्ष्मणा, असं का करावंस तू एवढा असा झालास की तुला अचानक आत यावं वाटलं आणि तुला मृत्यूदंड मिळणार आहे याची जाणीव पण तुझ्या मनात नाही आली, याची जाणीव पण तुझ्या मनात येऊ नये. लक्ष्मणानं सांगितलं, बंधुवर, दुर्वासाने मला अयोध्या भस्मसात करीन अशी धमकी दिली होती. मला माझ्या जीवापुढे अयोध्या महत्वाची वाटली म्हणून मी हा निर्णय घेतला. आत आलो, मला मृत्यूदंड द्या. भगवान रामचंद्रांनी लक्ष्मणाकडे एक मंद स्मित करून पाहिलं आणि म्हणाले, कळलं मी आजपर्यंत असा का वागत आलो ते. कळलं सीतेचा त्याग का केला ते. कळलं सीतेला चमत्काराने सोडवून आणण्यापेक्षा युद्ध करून का सोडवून आणलं ते. तुला समजलं असेल पुन्हा एकदा शंका घेतली म्हणून सीतेचा त्याग का केला ते. कारण मला माझी अयोध्या महत्वाची होती. मी अयोध्येचा राजा राम होतो. पती राम नव्हे, बंधू राम नव्हे, पिता राम नव्हे. आणि आपल्या राजधर्माचं पालन करणं हाच असतो खरा राजधर्म. आणि मी राजधर्माचं पालन करत होतो. काय होता हो राजधर्म? आपली पत्नी, आपला सन्मान कोणी बळानं हरण करून नेला आहे तर एका राजानं, एका क्षत्रियानं आपलं बळ दाखवून आपला सन्मान परत मिळवायचा असतो, आपला चमत्कार दाखवून नव्हे. प्रभू श्री रामचंद्रांनी राजधर्माचं पालन केलं आणि आपली पत्नी रावणाचा वध करून, रावणाचा पराभव करून परत आणली. पराक्रमी राजा राम आपल्या पराक्रमाच्या जोरावर आपला सन्मान परत मिळवता झाला. राजाच्या पत्नीविषयी लोकांच्या मनात शंका असतील तर शंकाचं निरसन करणं हे राज्याचं काम आहे, राजाचं काम आहे. कारण प्रजा ही राजावर कधीच हावी होता कामा नये. प्रजेनं राजाला कधीच निम्न दाखवता कामा नये. म्हणून राम असं वागत आला. राम राजधर्माचं पालन करत आला होता. पुढे लक्ष्मणाचा त्याग केला हे वाक्य खूप महत्वाचं आहे. कारण त्याग ही अशी शिक्षा आहे जी मृत्यूदंडापेक्षाही भयंकर आहे. जिवंतपणे एखाद्याचा त्याग करणं ही गोष्ट मृत्यूदंडापेक्षाही भयंकर असते. म्हणून लक्ष्मणाचा त्याग केला आणि लक्ष्मणालाही परत स्वर्गात जाण्यासाठीची परवानगी देऊन टाकली. खरं तर ही व्यवस्था होती. आधी लक्ष्मणाला पाठवायचं, मग मागून आपण जायचं. सीता तर आधीच गेलेली होती आपल्या वैकुंठ धामास. ती व्यवस्था होती. ती व्यवस्था इथल्या लोकांना, ज्या टीका करणाऱ्या लोकांना समजणार नाही, त्या व्यवस्थेचं आकलनही होणार नाही. म्हणून या पद्धतीनं सांगावं लागतंय. दुसरा मुद्दा, या सगळ्या प्रकारामध्ये रामचंद्रांनी, जे प्रभू रामचंद्रांनी ज्या ज्या भूमिका घेतलेल्या आहेत त्या लक्षात घेणं आवश्यक आहे. त्याचे अर्थ समजून घेणं आवश्यक आहे. आपण अर्थ न समजून घेताच हे सगळे विषय वापरत असतो, त्याच्यावरती आक्षेप घेत असतो. हाच खरा महत्वाचा मुद्दा आहे. म्हणूनच रामाच्या राजधर्माची ही कथा मला तुम्हाला सांगावी लागली. आणखी एक, रामाचा राजधर्म हाही होता म्हणजे कैकेयीला शिक्षा देऊ शकले असते राम, पण नाही दिली. आरामात देऊ शकले असते की एका राजाला बाध्य करून त्याच्या पुत्राला, नियोजित राजाला राज्याबाहेर काढून वनवासाला पाठवण्याचा राजद्रोह कैकेयीने केला होता. ती शिक्षा देऊ शकले असते प्रभू राम, पण कैकेयीला फार भयंकर शिक्षा दिली हो. पुत्र नाही सोबत राहिला. आयुष्यभर ती आपण केलेल्या चुकीच्या पश्चातापात जळत राहिली. याच्यापेक्षा भयंकर मोठी शिक्षा कैकेयीला दुसरी कुठली मिळाली असेल? आईला एवढी भयंकर शिक्षा कुठली मिळाली असेल की आपला पुत्रच आपला नाही राहिला.
रामाच्या चरित्रातील या सगळ्या गोष्टींचे हे अर्थ समजून घेणाऱ्यालाच ते कळतं. बाकीच्यांनी आपला वृथा विवाद करायचा असतो. आवडलं असेल लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. धन्यवाद.